छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, अहिल्याबाई होळकर आदी या महामानवांना अभिवादन करतो। आज उरोड येथे आयोजित स्वयंरोजगार व मार्गदर्शन मेळाव्याच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक डी ए पाटील सर, कार्यक्रमासाठी प्रामुख्याने उपस्थित असलेले प्राध्यापक राजदत्तजी मानकर, प्राध्यापक राजेश ताले सर, विरोकार सर, त्यानंतर कार्यक्रमासाठी अमरावती इथून येणारी जी मंडळी आहे, अमोल धाकडे सर, दीपक पोरे सर, हिमंतरावजी मेटागे, रामभाऊ आणि या ठिकाणी उपस्थित सर्व तरुण मित्रांनो, खरं तर हा कार्यक्रमाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होणं आवश्यक होतं। जेही आपण मंडळी तज्ञ मंडळी बोलावली, त्या मंडळींचं मार्गदर्शन भेटल्यानंतर निश्चितच तुमच्या जीवनात काहीतरी सकारात्मक बदल हा झाल्याशिवाय राहणार नव्हता। परंतु काही कारणानं या ठिकाणी बरीचशी लोक जे उपस्थित झाले नाही, तरी काही हरकत नाही। आपला पहिला प्रयत्न आहे, भोपाळचा जे आझाद फाउंडेशन आहे हे निश्चितच भविष्यातही चांगलं काम करेल, कारण हा आझाद फाउंडेशनचा पहिलाच कार्यक्रम, पहिलाच प्रयत्न आहे। त्यामुळे सर्वप्रथम गोपालचं या ठिकाणी कौतुक करतो। मी ज्या विषयावर बोलणार होतो, ऑस्ट्रेलिया तह कॅनडा, अवघा मुलूक आपला, ही जी संकल्पना होती की एका जगाच्या एका दिशेला जे ऑस्ट्रेलिया टोक आहे आणि दुसऱ्या दिशेला कॅनडाचं टोक आहे, या सर्व ठिकाणी एवढ्या काही नोकरीच्या संधी आहे की भयंकर, पण आपला महाराष्ट्रातला आणि मराठी जे काही विद्यार्थी तरुण आहे हे कुठेही जाण्यासाठी तयार नाही। छत्रपती शिवाजी महाराजांची एक घोषणा होती, अहत तंजावर तहत पेशावर। आजही तंजावरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज राहतात आणि पेशावर हा पाकिस्तानमधला एक शेवटचं टोक होतं। छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर सुद्धा मराठेशाहीने जे उद्दिष्ट महाराजांनी दिलं होतं ते पार केलं होतं। आज या काळात जर छत्रपती जन्माला आले असते तर त्यांनी निश्चितच अहत ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा हा मंत्र महाराष्ट्रातील सर्व मराठी मुलांना दिला असता, यातील मात्र शंका नाही। पण आज ज्या काही नोकरीच्या संधी आहेत, आपण आपलं गाव, शिव, जिल्हा याच्या बाहेर पडायला तयार नाही, नाहीतर पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद सारख्या मेट्रोपॉलिटन सिटी ज्या आहेत यामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी आहेत, नोकरीच्या संधी आहेत, व्यवसायाच्या संधी आहेत, पण आपण कुणी घर दार सोडायला तयार नाही। कारण आपल्यावर काय 2-4-5 एकर प्रत्येकावर आहे, पण आपलं टेटस असते वावर आहे तो पॉवर आहे। त्याच्यानं नाही आपण म्हणतो की बा आपलं भागून राहिलं। आज संध्याकाळी एबीपी माझाच्या कट्टावर मराठी उद्योजक हनुमंतराव गायकवाड यांचा माझा कट्टा म्हणून कार्यक्रम आहे। त्या कार्यक्रमात त्यांनी सांगितले की बाबा येणाऱ्या 5 वर्षात जपानमध्ये 8 लाख नोकऱ्यांचं रिक्वायरमेंट आहे आणि भारतात 140 कोटी लोकसंख्या आहे, त्यातली 60 ते 70 युवक आहेत। जगभरात एवढी काही डिमांड आहे नोकऱ्यांची, काही देशात तर म्हणजे आता डी ए पाटील सर आहे, फक्त येत नाही आपल्या या कार्यक्रमात, एवढी काही डिमांड आहे की भयंकर, की तिथं लेकर पहिला करा तुम्ही बक्षीस मिळवा अशातला प्रोग्राम सुरू आहे। जगभरात फक्त आपली जायची तयारी पाहिजे, आपण जात नाही। त्यामुळे सगळे वाजे होऊन राहिले का, बेरोजगारीचं जे प्रमाण आहे ते भारतात वाढून राहिलं। आपल्या ठिकाणी बोलणारे व्यक्ती भरपूर आहेत, त्यामुळे मी पुन्हा एकदा गोपाल पोरे आणि त्याच्या आझाद फाउंडेशनच्या सर्व टीमचं या ठिकाणी कौतुक करतो, थांबतो। धन्यवाद। यानंतर श्री राजदत्त मानकर, अध्यक्ष मराठा पाटील समाज संघटना।